शरीराची वाट लावणाऱ्या 9 सवयी म्हणजे अशा सवयी ज्या हळूहळू आपले आरोग्य, ऊर्जा, मेंदू आणि अंतर्गत अवयव जसे की किडनी, यकृत, हृदय, मेंदू यांना नुकसान पोहोचवतं. या सवयी लगेच परिणाम दाखवत नाहीत, पण दीर्घकाळात शरीरावर गंभीर परिणाम करतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे जास्त साखर खाण्याची सवय. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, इन्सुलिन वाढतं आणि मधुमेह होण्याचा धोका वाढतो. यकृतावर चरबी जमा होते, फॅटी लिव्हर तयार होतो. त्वचा आकाली वयस्क दिसते आणि कोलॅजेन कमी होतं. मेंदू थकतो, लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. तेव्हा साखर खाणं कमी केलेलं खूप चांगलं. साखर टाळण्यासाठी तुम्ही गूळ, मध, खजूर यांचा वापर करू शकता. बिस्किटे, केक, मिठाई शक्यतो टाळा. पाण्याचं कमी सेवन. कमी पाणी पिल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ साचतात. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि किडनी स्टोन तयार होऊ शकतो. त्वचा कोरडी आणि थकलेली दिसते. रक्तदाब बिघडतो आणि थकवा जाणवतो. यासाठी तुम्ही दररोज 2.5 ते 3 लिटर स्वच्छ पाणी हळूहळू प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याचा ग्लास आवर्जून घ्या. त्याचप्रमाणे जंक फूड आणि प्रोसेस्ड अन्न शक्यतो टाळा. याचा आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो आणि आपले अंतर्गत अवयव हळूहळू निकामीही होऊ शकतात. शरीरात ट्रान्सफॅट आणि रासायनिक पदार्थ वाढतात. लठ्ठपणा, हृदयविकार, डायबिटीजसारखा धोका वाढतो. आतड्यांचं आरोग्य बिघडतं. यावरती उपाय म्हणजे घरचं ताजं जेवण घ्या. सलाड खा, भाजी, डाळ आणि संपूर्ण धान्य खा. घरगुती अन्न खाण्यावर जास्तीत जास्त भर द्या. घरगुती आणि संतुलित अन्न खाल्ल्यामुळं तुम्हाला पोषक घटक मिळतात. त्यामुळे तुमचं शरीर निरोगी आणि सदृढही राहू शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभर उत्साहीही राहू शकता आणि तुमची कार्यक्षमताही नक्कीच वाढते. या तुमच्या जेवणामध्ये तुम्ही सलाड, भाजी, डाळ यांचा तुम्ही नक्कीच समावेश करू शकता. जसं की संपूर्ण अन्न म्हणतात तसं तुम्ही जेवण नक्कीच घेऊ शकता आणि याचा तुमच्या शरीरावरती नक्कीच चांगला फायदा होतो. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. यामुळे फुफ्फुसं, यकृत आणि मेंदूचं नुकसान होतं. हृदयविकार, कॅन्सर आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. त्वचा, दात खराब होतात. या सवयी पूर्णपणे सोडण्याचा निश्चय करा. हळूहळू प्रमाण कमी करून सोडून द्या. झोपेची अयोग्य वेळ. मेंदूला विश्रांती न मिळाल्याने स्मरणशक्ती कमी होते. हार्मोनलचं संतुलन बिघडतं. त्यामुळे वजन वाढतं. रोगप्रतिकार शक्ती कमी होते. यासाठी दररोज तुम्ही 6 ते 8 तास झोप घ्या. रात्री 10:30च्या अगोदरच झोपा आणि सकाळी लवकर उठा. उठल्यानंतर व्यायामाला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे व्यायाम पण खूप महत्त्वाचा आहे. व्यायाम जर नाही केला तर स्नायू सैल होतात, लठ्ठपणा वाढतो, रक्ताभिसरण कमी होतं आणि ऊर्जा कमी होते. मानसिक तणाव वाढतो, उदासीनता वाढते. एकंदरीत आपल्या शरीराचं चक्रच बदलतं. त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटं चालणं, योगा करणं, प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते, झोपेवर परिणाम होतो, मेंदू थकतो, मान, पाठदुखी आणि मानसिक थकवा वाढतो. तेव्हा स्क्रीन टाईम कमी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचनाची सवय लावू शकता. ठराविक वेळेमध्येच तुम्ही मोबाईल बघू शकता. अशी सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या. स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. जसं की 20-20 मिनिटाचे नियम पाळा. राग, ताण आणि नकारात्मक विचार यांना दूर ठेवा. यामुळे शरीरात कार्टिसोल हार्मोन वाढतो. त्यामुळे रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढतं. त्याचा झोपेवरही परिणाम होतो आणि मानसिक शांतता नष्ट होते. रोगप्रतिकार शक्ती कमी होते. यासाठी तुम्ही ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार आणि कृतज्ञता यांचा सराव करा. जेवताना घाई करू नका आणि चुकीच्या वेळी जेवण करू नका. यामुळे पचन नीट होत नाही, ॲसिडिटी वाढते, गॅस होतो, बद्धकोष्ठता वाढते. यामुळे आपल्या शरीराचं पूर्ण चक्रच बिघडतं. अन्नातील पोषक घटक शोषले जात नाहीत. यासाठी शांतपणे बसून मन लावून जेवण करा. सूर्यास्तानंतर जड अन्न टाळा. या 9 सवयींपैकी जर 3 ते 4 सवयी जरी सुधारल्या तरी शरीराचं आरोग्य, मनःशांती आणि ऊर्जा वाढते. जीवनाची गुणवत्ता आपल्या सवयीवर अवलंबून असते, हे नेहमी लक्षात असू द्या. यासाठी नक्कीच एक एक करून चांगली सवय नक्कीच लावा. चांगल्या सवयी जडण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी
त्यासाठी सवयींमध्ये हळूहळू नियमितपणा ठेवावा लागतो, तरच या चांगल्या सवयी जडतात. अन्यथा आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. तेव्हा या नक्कीच तुम्ही छोट्या छोट्या सवयी चांगल्या लावून घेऊ शकता आणि या सांगितलेल्या वाईट 9 सवयी नक्कीच सोडून तुम्ही सदृढ निरोगी आरोग्य नक्कीच ठेवू शकता.